नमस्कार मित्रांनो. मी STI योगेश आटोळे आपल्या या यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आणि बघा की कर निर्धारण व प्रशासकीय सेवा तर किंवा नगर परिषद ही संपूर्ण भरतीच त्याच्या आपल्या परीक्षेच्या डेट्स आल्या आणि 25 ऑक्टोबरपासून आपली ही परीक्षा काय होती तर चालू होती. तर ही लास्ट मिनिट स्ट्रॅटर्जी किंवा लास्ट ह्या 7 ते 8 दिवसामध्ये नेमकं तुम्ही तयारी कशी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आपण शांत कसं राहायला पाहिजे, परीक्षेला कसं सामोरं जायला पाहिजे आणि ह्या कालावधीमध्ये आपण काय नेमकं वाचणं अपेक्षित आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. पोरांनो, हे लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे की स्पेसिफिकली ज्यांनी सिरियसली आतापर्यंत अभ्यास केला आहे. ओके, तर बघा ह्या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा काय काय बघणार आहोत त्याची एक रूपरेषा बघून घ्या. की या लेक्चरमध्ये एक 4 ते 5 पॉईंट आहेत, पण त्याच्यावर मी इन डिटेल बोलेल की नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. बघा, पहिला पॉईंट आहे आपण याच्यामध्ये बोलणार आहोत की प्रेशर. आता हे जे प्रेशर आहे ना तुमच्यावरती ते कसं हँडल करावं. याच्यामध्ये नवीन पॉईंट याचं सिलेबसमध्ये तुम्ही अभ्यास करत असताना कुणाचा संपूर्ण झाला असेल, कुणाचा 90% झाला असेल, कुणाचा 80%, 70%, हे तर नवीनला कशा पद्धतीने आपण मॅनेज करावं या दिवसामध्ये किंवा करू किंवा नाही ह्या सगळ्या विषयी मी चर्चा करतो. त्यानंतर रिव्हिजन. आता मग हे किती रिव्हिजन करायच्या आणि कशा पद्धतीने करायची आणि त्याचबरोबर टेस्ट सोडवायच्या का, तर त्याची प्रॅक्टिस करायची तर कुठून करायची, हे जे पॉईंट्स आहेत याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये हे बघा तारखा की सगळ्यात महत्त्वाचं कर निर्धारण व प्रशासकीय सेवा याची 3च दिवसात परीक्षा कंप्लीट होती. 25, 26, 27 बरोबर. तर 3 फेजमध्ये आहे. हे तुम्हाला फक्त माहिती असावं 25 तारीख आणि 27 तारीख, कारण की कोणाची 25 तारखेला येईल तर कोणाची 27. ज्यांना 27ला येईल त्यांना 2 दिवस एक्स्ट्रा भेटतील, ज्यांची 25ला येईल त्यांना 2 दिवस कमी भेटतील, एवढंच फक्त. बरोबर. तर त्या पद्धतीने आपल्याला नियोजन आखावं लागणार आहे. त्याच्यासाठी हे मी तुम्हाला सांगितलं. बघा, तर हा पॅटर्न अगोदर सगळ्यांना माहिती असेलच. आता फक्त एक जनरल बघा की हे तर पहिला पेपर 1 आहे, बरोबर. 60 प्रश्न आहेत, 120 मिनिट आहे, 120 गुण आहेत आणि 70 मिनिट आहेत. पेपर 2 ला 40 प्रश्न आहेत, 80 गुण आहेत, बरोबर. आणि एकूण आपला ह्याला 50 मिनिट भेटणार आहे, तर किती 2 तासाचा पूर्ण पेपर आहे. तर पहिला पेपर सबमिट झाल्याशिवाय तुमचा दुसरा पेपर चालू होणार आहे. तुमचा जरी पेपर तो पहिला 60 मिनिटात सुटला तरी 70 मिनिट तुम्हाला वेट करणं तर आहेच आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा पेपर 2 चालू होईल, बरोबर. तर हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी हे सांगितलं. आता आपल्या पॉईंटकडे येऊयात. ॲक्च्युअलमध्ये मी सिलेबसमध्ये पण कोणते घटक करायचे ते सांगणार आहे आता याच्यामध्ये. त्याच्यामुळे पहिला पॉईंट ॲक्च्युली हे ना खूप महत्त्वाचं आहे. जे पोरं सिरियस आतापासून म्हणजे ज्यांचं पहिल्यापासून अभ्यास करतायत, म्हणजे ज्यांना 3-4 वर्षापासून अभ्यास करतायत, कोण जुने आहेत किंवा कोण नवे आहेत, तर जशी ना आपण स्पेसिफिकली बघा की ज्यावेळेस परीक्षा 1-2 किंवा 3 महिने असते ना, त्यावेळेस आपण अभ्यास खूप म्हणजे इतका डिटेलमध्ये आणि खूप चांगला अभ्यास करत असतो, खूप चांगला. पण बऱ्याचदा काय होतंय म्हणजे जशी का परीक्षेची तारीख डिक्लेअर होती आणि किंवा शेवटचे 10-15 दिवस येते, तसे आपल्यालाच काही प्रश्न पडायला सुरुवात होतात बरेचसे. अरे, मी केलेलं बरोबर आहेच का, हेच परीक्षेला येईल का, माझा सगळा सिलेबस झालायच का वाचून, म्हणजे हे स्वतःला ना बरेचसे प्रश्न पडतात. इन बाय हे आधी समजून घ्या ना की हे नॅचरली एक माणूस म्हणून हे सगळे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे किंवा पडतात. परंतु आपण एकटेच परीक्षेला सामोरं जातोय का, हे खूप महत्वाचं असतं. लक्षात घ्या. ह्या काळामध्ये बरेचसे जण काय करतात की मग आता आली परीक्षा, घे कुठलं पण वाचत बस, कारण की ते प्रेशर असतं. आपल्याला माइंड तशा पद्धतीने वर्क करत असतं की सुचून देत नाही की नेमकं काय करावं. आपण काहीच आंधळे ब्लँकली काहीतरी घ्यायचं, परीक्षा जवळ आली म्हणून शेवटच्या टप्प्यात नाही काही नाही म्हणून वाचायला वाचू दे, हे चुकतं. साधे हे काय सांग, हे सगळं असतं ते प्रेशर असतं की जे परीक्षेचं पद मिळवण्यासाठी वय झालंय, आता टेन्शन आहे, पद मिळवण्याचंच आहे. ह्या प्रेशर खालीच तुम्ही काय करता तर बरेचशा गोष्टी ह्या 7 दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये, 7-8 दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये जे महत्वाचे क्रक्स असतो की जे करणं अपेक्षित असतं, जे 2-3 मार्कने तुमचा जो रिझल्ट जात असतो 4 मार्कने, तोच तुम्हाला इथं ह्या 7 दिवसामध्ये तुम्ही मागे पडता आणि जे हे हँडल करतं चांगल्या पद्धतीने ते पुढे निघून जातो. तर हे सर्वात महत्वाचं मला हे सांगायचं तुम्हाला की आज हे आपल्या हातात नाहीये की परीक्षामध्ये आतापर्यंत अभ्यास किती करायचा होता काय, पण आता हे 7 दिवस कसे वापरता येतील ना, ते जर चांगलं तुम्ही जर नियोजन केलं ना आणि ह्या प्रेशरला सांगून ठेवा की हे काय मला एकट्यालाच परीक्षा नाहीये. लक्षात घ्या, महाराष्ट्रातले सगळे पोरं परीक्षा देणार आहेत ही, बरोबर. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय प्रत्येकाला हे प्रेशरच असणार आहे. मग मीच का टेन्शन घ्यावं. म्हणजे मी हे सांगेल की पोरांनो, कृपा करून प्रेशर घेऊ नका.
प्रेशर सर येतंय मग काय करायचं, तर गपचूप मी जे पुढे सांगेल ना ते गोष्टी करा, मी जे सांगेल ना पुढे त्या गोष्टी करा, ह्या प्रेशरला बाजूला सारा. जर बरेचसे म्हणजे ज्यांना पदं मिळतात किंवा जे एमपीएससी मधून सिलेक्शन होतं त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये हाच डिफरन्स असतो की शेवटच्या काळामध्ये शांततेपणे त्या परीक्षेला समोर जाणं, विदाऊट कसलंही टेन्शन घेता, प्रेशर न घेता. बरोबर. आणि हे लक्षात घ्या की तुम्ही इतके दिवस जर अभ्यास केलाय ना तर नक्की तुम्हाला, हे मी बरेचसे तुमच्या ह्या शेवटच्या टप्प्यातल्या मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही सिरियसली अभ्यास केला असेल ना पण हे टेन्शन घेऊन काही फायदा होणार नाही, किंवा प्लीज घेऊ नका. का पेक्षा हे 7 दिवस ना बरेचसे तुमचे म्हणजे मेंटॅलिटी ही चेक करत असते परीक्षा, की इथं तुम्ही कशा पद्धतीने नियोजन लावता तुमचं. तर बघा पुढचा पॉइंट आहे, प्रेशर काही कामाचं नाहीये. कृपा करून तुम्ही प्रेशर घेऊ नका पोरांनो आता, कारण की सर प्रेशर, तर हे पॉइंट आता मी सांगेल ना त्या गोष्टी करा, ऑटोमॅटिक प्रेशरला येणार नाही. तर बघा नवीन पॉइंट, आता हे सिलेबसच्या संदर्भात बोलतोय मी, म्हणजे आता प्रेशर हेच असतं ना की सर आमचा सिलेबस राहिला आहे, इतकं वाचायचं होतं. पोरांनो हे लक्षात घ्या की कोणतीही परीक्षेला अभ्यासक्रम हा कधी संपणारा नाहीये. काय म्हणतोय मी नीट समजून घ्या. संपूर्ण अभ्यास हा कधीच म्हणजे फिनिश होत नसतो किंवा सगळा वाचून होत नसतो. त्याला आपल्या दृष्टीने परीक्षेला कितीपर्यंत रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आपण ती तयारी करायची असते. आणि तिथं गेल्यानंतर आपल्या मनाला किंवा आपण स्वतःला जे आपण आतापर्यंतचे प्रश्न सोडवलेले असतात किंवा जो काही सिलेबस असतो त्याच्यानुसार माझा तेवढा अभ्यास रिक्वायरमेंटचा झालाय हे तुम्हाला स्वतःला समजून घेणं गरजेचं असतं. बरेचसा हा जो पॉइंट आहे ना सर्वात महत्वाचा, की आपण ना जो ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, जे काय पर्यावरण, कामगार कल्याण, जे काय ह्या परीक्षेचे घटक आहेत ना, आपल्याला असं वाटतं की मला सगळं पुस्तकच माहिती पाहिजे आणि मला ऑन स्पॉट कुणी जरी काही जरी विचारलं ना तरी लगेचच यायला पाहिजे. हे जे कुठं जे आपल्या मनामध्ये हे जे काय ना ते कधीही ही संपणारी गोष्ट नाहीये. हा सिलेबस म्हणजे पॉलिटी किती जरी वाचलं तरी संपणार नाहीये, परंतु हे आपल्याला कुठेतरी फुल स्टॉप द्यायचा असतो तो आपल्या अभ्यासक्रमानुसार आणि आपण जे आतापर्यंत टेस्ट सोडवलेले असतात त्याच्यानुसार प्रश्न सुटतायत का याच्यानुसार. मग आता ह्या नवीन पॉइंट्सला सर काय करावं नीट लक्षात घ्या की ही जी नवीन पॉइंट जी करायची होते ना ते समजा तुमच्या नीट बघा मी कोणासाठी म्हणतोय, ज्यांचा अभ्यासक्रम 1-2 कॅटेगरीची ह्याच्यामध्ये लोक येतील. हा आता आपण पहिल्या कॅटेगरीत येऊ नाही तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येऊ, घाबरायचं नाहीये. पहिली कॅटेगरी म्हणजे ज्यांचा खूप चांगला अभ्यास झालाय, म्हणजे ज्यांनी पार बऱ्यापैकी सिलेबस मी जे सांगत होतो की सिलेबस समोर घ्या, त्यांनी सगळं सिलेबस मधले घटक केलेत, म्हणजे 99% म्हणा किंवा 90च्या पुढचे घटक सगळे केलेत आणि 1-2% पण सर असं वाटतंय की एखादा प्रश्न येईल तर मी हेच सांगेल की फक्त संध्याकाळचा अर्धा तास 1 तास तेवढंच त्या घटकाला द्यायचं. उरलेली रिव्हिजन, रिव्हिजन कशी करायची ती पुढला आपला पॉइंट आहे, मी तो सांगणार आहे, तरच करा. पण ज्यांनी आता हे नीट समजून घ्या की ज्यांचे आता फारच 80% अभ्यास झालाय, ऍक्च्युली हे अभ्यास कसं ठरवायचा ना हे सिलेबस वरती ठरतं ना, आपल्याला माहित असतं. सर तुम्ही कसं ठरवता, तर मी हेच सांगतो की सिलेबस समोर ठेवून आपण अभ्यास ठरवतात. ज्यांना असं वाटतंय की म्हणजे सर बऱ्यापैकी सिलेबस घटक झालेत पण थोडेसे 10-20% घटक राहिलेत, पोरांनो आता त्या घटकांना तुम्ही हात नका लावू. तुमचं काम हेच आहे ना की हे बघा की नवीन घटकावरती किंवा ती जे आपलं घटक जे राहिले ते परीक्षेला येईलच. तुमच्याच परीक्षेला तुमच्याच शिपला कसं काय तो प्रश्न पडेल बरं, किंवा परीक्षा आयोगाला म्हणजे जी TCS ला आहे त्याला ते तुम्हालाच माहिती आहेत का की तुम्ही जे वाचलेलं नाही तेच परीक्षेला टाकणार आहे ते. हा मला माहिती आहे की ह्याने हा घटक नाही वाचला म्हणून हे टाकणार आहे. हा सिलेबसचे घटक वाचले चांगले, पण इतर जे घटक असतात नाही पोरांनो. समजा सिलेबस मधला पण एखादा घटक राहिला, कामगार कल्याण मधला एखादा घटक राहिलाय तुमचा, न्याय व्यवस्थेच्या संदर्भातली तुम्हाला PIL नाही केली, कारण अपेक्षित आहे पण नाही केली का, तुमच्या शिपला नेमका PIL तुम्हाला माहित नाही म्हणून त्याच्यावर प्रश्न येईल का? यस, असं होत नसतं. की आपण जे वाचलंय ना त्यातलं बऱ्यापैकी येतच, म्हणजे महाराष्ट्रातले सगळी पोरं 30 पुस्तकं वाचतात, बरोबर, सगळ्यांकडे तेच सिलेबसचे घटक आहेत, मग आपण पण तेवढंच केलेली तयार आहे, तर आपण का घाबराव. म्हणून मी हे सांगेल तुम्हाला की आता ह्या कालावधीमध्ये नवीन घटक घेऊ नका, नवीन घटकांना तयारी करू नका, तुम्ही रिव्हिजन करा. आता ही रिव्हिजन कशी करावी, किती करावं, म्हणजे तुमचा पॉईंट हा क्लिअर झाला असेल की नवीन पॉईंट करू का, तर नको, आणि टेन्शन घ्यायचंय का नाही. अरे ते नवीन पॉईंट जो राहिलाय तो तुमच्या शिपला कसा येईल त्याच्यावर तुम्हाला त्यांना माहिती आहे तुम्ही हे केलं नाही ते केलं नाही. म्हणजे तुम्हाला मी हे सांगायचा प्रयत्न करतोय की हे समजून घ्या की तुम्ही जे केलेलं नाही ना त्यांना फक्त प्रत्येक टॉपिक वरती 1-2 प्रश्न येतात, त्यातलं तुमचा सब टॉपिकचा काहीतरी एखादा पॉईंट राहिला असेल. आता का त्याचं टेन्शन घेता, जे केलंय त्याची रिव्हिजन करा ना नीट आता. त्याच्यामुळं नवीन घटकांना आता हात घालू नका ह्या 7-8 दिवसामध्ये.
प्लीज नवीन घटक करू नका. तर सगळ्यात महत्वाचं की हा पॉइंट माझ्यासाठी मी टू द सिलेबस पण सांगेल, म्हणजे कशी करावी, ह्याच्यात पण रिव्हिजन किती कराव्यात, कशी करावी हे ते जनरल बोलेल. प्लस मी सिलेबस पण घेतलेला आहे पुढे, त्याच्या संदर्भात तुम्ही कोणते सिलेबसचे घटक आता हे 7 दिवसात टार्गेट करावे, कशा पद्धतीने करावे ते पण सांगू. बघा आता माझं स्पेसिफिकली मत आहे की कुणाला ना एक 8 दिवस भेटतील किंवा 9 दिवस भेटणार आहे, तर कुणाला 7 दिवस भेटणार आहे, अशा कालावधीत तुमचं हे नियोजन आहे. मग मी आता स्पेसिफिकली ह्या 8 आणि 9 दिवसांना तर ठीक आहे ज्यांना गेलं, पण मी 7 दिवस समोर ठेवून चाललोय की बघा की तुम्ही असं करायला पाहिजे की पहिले हे 5 दिवस आणि हे दुसरे शेवटचे 2 दिवस, यांना ह्या 5 आणि 2 ह्या 2 डिव्हिजन मध्ये म्हणजे 2 पद्धतीने ह्यांना विभागायला पाहिजे. याच्यामध्ये तुमची अजून मी म्हणतोय सर 2 रिव्हिजन होतील का? येस, तुम्ही किती करायला पाहिजे मध्ये 2 रिव्हिजन. हे बघा होता आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या मायक्रो नोट्स असतील तुमच्या, किंवा तुम्ही नोट्स नसते काढले, पुस्तक आहे तुमच्या समोर, सांगतो मी कसं करायचं ते, गडबड करू नका जास्त. बरोबर, बघा हे की तुम्हाला हे 5 दिवसामध्ये काय करायचंय. आता हे फर्स्ट फेज मध्ये मी सांगतो की पहिल्या 5 दिवसामध्ये ही रिव्हिजन कशी असते किंवा ह्या कालावधीचं नियोजन काय असतं. पोरांनो काही तुमचे ना सिलेबसचे किंवा तुम्ही जे आतापर्यंत पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी खूप बेसिक असतं, जे झोपीतनं उठवलं किंवा कधीही विचारलं तर हे तुम्हाला येत असतं. फक्त हे लक्षात घ्या की ह्या कालावधीमध्ये तुम्हाला असे काही घटक असतात की आतापर्यंतचे तुम्हाला माहिती असतात. मग मी विषय म्हणत नाही, प्रत्येक कोणत्याही विषयाच्या संदर्भात बोलतोय की ते विषय बघा मग तुमचे की त्याच्यामधली एखादी फॅक्ट्स तुम्हाला काहींची तुमचं काय करत असते तर ती कन्फ्युजन करत असते, किंवा एखादी कन्सेप्ट थोडीशी वाईज काय करत असते, आठवतीये कन्सेप्ट पण एक्झॅक्ट मला एंड टाइमला प्रश्न आला तर मिस्टेक होऊ शकते. एखादी फॅक्ट्स अशी असते की जी फॅक्ट्स मला आठवत नाहीये किंवा कन्फ्युजन करत असते, किंवा तुमचे काही ट्रिक्स बनवलेले असतात, त्या ट्रिक्स जर आता रिव्हिजन नाही केली तर ती आठवणारे नसते. तर मग ह्या कालावधीमध्ये जे तुमचं बेसिक आहे, त्या पुस्तकातलं बेसिक आहे, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे रिव्हिजन तुम्हाला कळलेलीच नाही मला ते बघा की जे ऑलरेडी बेसिक आहे, जे तुम्हाला येतंय आणि ते तुमचं परफेक्ट आहे, तुमचं हँड आहे त्या घटकांवरती, तुम्हाला कधी पण विचारलं गणितामधलं सिम्प्लिफिकेशन येतंय, तुम्हाला राज्यघटनेतले महत्वाची कलम विचारले, त्याच्या तरतुदी विचारले, आठवतात, मग त्या घटकांना तुम्ही बेसिक करत असताना ह्याला वरची फक्त डोळ्यांनी बघून घ्यायचं असतात, बघायचं असतं आणि पुढे निघून जायचं. ह्याला करायचं नाही म्हणतोय का? बघा एकदा काय करायचंय, त्या पेजवरती पेज समोर ठेवा आणि हा मला ह्यातलं हे आठवतंय, मात्र हे जी फॅक्ट्स आहे ती ही फॅक्ट्स मला इन टायमिंगला दगा देऊ शकते, हा कन्सेप्ट ऍक्च्युअली कन्फ्युज करू शकतो किंवा ही ट्रिक आठवणार नाहीये, तर याला तुम्ही थोडासा जास्त टाइम द्यायचा असतो. ह्या बेसिकला फक्त डोळ्याखालून घालायचं असतं. ह्या टप्प्यामधली ह्या पद्धतीचा अभ्यास असतो. आता तुम्हाला एवढा टाइम नाहीये इन डिटेल वाचायला, म्हणजे मी एवढं सांगतो, जर तुम्हाला एवढं सांगून जर कळत नसेल ना तर मला नाही वाटत हे तुम्हाला आतापर्यंत म्हणजे कळत नाही. बऱ्याच जणांना ही शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या ह्या मिस्टेक होत असतात. आता एवढं जर तुम्हाला सांगत असून जर कळत नसेल तर मग हा माझा प्रॉब्लेम नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे पोरांनो, येतंय लक्षामध्ये. कारण की ह्या टप्प्यामध्ये बरंचसं काय आपण 2-4 वर्ष पोरांनो खूप कन्सेप्ट इन डिटेल ते पुस्तक वाचलेलं आहे. मला पॉलिटी सगळं माहिती आहे, चौधरी सरांचं जिओग्राफी सगळं माहिती आहे, जे तुम्ही आता जे जिओग्राफी वाचलाय महाराष्ट्राचा, इकॉनॉमिक्स कोळंबे आपलं देसले सरांचं वाचलं असेल किंवा आपले कोळंबे सरांचं वाचलं असेल, मला माहिती आहे ते सगळं माहिती आहे. म्हणजे बल्कि त्या पुस्तकात काय आहे, कुठं काय आहे, कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, म्हणजे बेसिक तुमचं परफेक्ट आहे. आता बेसिकला ह्या 5 दिवसामध्ये काय करायचंय, मी परत रिपीट करतोय, बेसिकला फक्त डोळ्या खोलून घालायचंय, पण जी फॅक्ट्स त्या पुस्तकातली असे काही घटक आहेत ते मात्र माझे विसरतात, मला ते एन टायमिंगला दगा येतात, पण ते माझ्या परीक्षेसाठी महत्वाचे आहेत असेच म्हणतोय मी. सिलेबसला डोळ्यासमोर ठेवून ते फॅक्ट्स असेल, कन्सेप्ट असेल किंवा ती ट्रिक असेल तर हे रिवाइज करायचंय. कोळंबे सरांचं पुस्तक ऍक्च्युली तुम्हाला म्हणजे तुमची कसं असतं की तुम्हाला हे विश्वास बसणार नाही, पोरं ना काय काय, मी स्वतः एका दिवसामध्ये एका पुस्तकाची पूर्ण रिव्हिजन होते. आणि शेवटच्या टप्प्यात हे 5 दिवसाचं म्हणतोय, हा याच्यामध्ये ह्या 5 दिवसामध्ये काय करायचंय तुम्हाला हे कळालं तुम्हाला की शेवटचे जे 2 दिवस ठेवलेत मी, हे 2 दिवस परत आणखी सगळ्या घटकांना रिव्हिजन. मला सांगा की आज जो घटक तुम्ही जर वाचला, आज घटक तो तुमच्या पेपरला तुम्ही 7 दिवसांनी जाणार आहे पोरांनो, तुम्हाला आठवेल का? असं बाय चान्स 70% घटक आठवतील, पण 30% कसं असतं आपली मेमरी ते कसे होलट आहे, बरोबर आली ठेवली लक्षामध्ये, परत आपल्याला हे सध्याला परीक्षेसाठी महत्वाचं असतं, ते घटक 7 दिवसापुरते 5 दिवसापुरते लक्षात ठेवायचे असतात, शेवटी सोडून द्या, परीक्षेसाठी महत्वाचं असतं म्हणून ते आपल्याला ठेवायचे असतात लक्षात.
पण हे 7 दिवसात सगळेच आठवणार नाहीत, म्हणून शेवटच्या 2 दिवसामध्ये अजून त्याच्यामध्ये काय बघा, शेवटच्या 2 दिवसामध्ये काय करायचं असतं, आणखी आपल्याला मायक्रोवरती जायचं असतं. आता मला ही मी बेसिक तर ऑलरेडी येतंय, ह्या फॅक्ट्स मधले पण काही आता आठवायला लागलेत. अजून ह्याच्यातलं तुम्हाला फॅक्ट्स, कन्सेप्ट आणि ट्रिक हे फक्त काय करायचं असतं, डोळ्याखालनं घालायचं असतं शेवटच्या, पटापट पटापट पटापट. हा म्हणताल सर असं कुठं असतं का, ऑलरेडी तुम्हाला येतं ना ते, तुम्ही विश्वास ठेवा स्वतःवरती. जे ऑलरेडी तुम्ही गेल्या 1-2 वर्षापासून करताय, 6 महिन्यापासून करताय, ते आठवणार आहे ना तुम्हाला तिथं. कळतंय का, हे 7 दिवसामध्ये जर तुम्ही सिलेबस सगळा अशा पद्धतीने केला तरच ते 100 प्रश्न तुम्हाला टॅकल होणार आहेत. जर का तुम्ही हे 100 प्रश्न जर तुम्ही जर एकाच घटकामध्ये जर करत बसला, 10-20 मार्क काय कामाचे आहेत ते. म्हणून रिव्हिजन तुम्हाला 2 करायचे, आणि कशी करायची हे मी सांगितलं तुम्हाला. तुम्हाला प्रायोरिटी ठरवायची आहे, म्हणजे मला हे येतंय, हे माझी बेसिक आहे, त्याला मी डोळ्याखालनं घालणार आहे. हे मला आठवत नाही, हे मला बघायचंय, हे मला कन्सेप्ट दगा देते एंड टाइमिंगला, म्हणून मला बघायची, ट्रिक्स बघायच्यात. आणि त्याच्यातून हे 5 दिवसाचं झालं, आणि पुढे जाऊन शेवटच्या 2 दिवसामध्ये तुम्ही मायक्रो नोट्स काढलेले असतील, बरोबर. अजून त्यातनं मायक्रोमध्ये जायचंय की बाबा हे मला आठवणार नाहीये, ते मला बघायचंय. ते अशा पद्धतीने तुम्हाला रिव्हिजन ही प्रत्येक म्हणजे सिलेबस वाईज करावी लागेल. येते लक्षामध्ये. पुढचा पॉइंट आहे बघा, टेस्ट प्रॅक्टिस. टेस्ट सोडवावेत का, राहिले तर 7 दिवस. आता 10 टेस्ट सोडवायचं ना, कशा घेऊ. आपल्या यशवंत अकॅडमीच्या ऍप वरती 2 टेस्ट फ्री मध्ये आहेत, आणि तुम्हाला जर पेड टेस्ट 30 रुपयात 2 टेस्ट आहेत, ज्यांना सोडवाय मी म्हणत नाही, पण हे फक्त इंटरफेस सेट मी पहिल्यापासून सांगत आलो की टेस्ट जर सोडवायची असेल ना तुम्हाला, तर ते तुमची टेस्ट कम्प्युटर बेस्ड आहे, बरोबर. तर ती तुमच्याकडे जर पॉसिबल असेल तर कम्प्युटर किंवा लॅपटॉप कुणाचा असेल तर त्याच्यावरती ते सोडवा. कारण की काय माहिती, गणित आतापर्यंत आपण ट्रॅडिशनल पेपरवरती तिथं जागा असायची, तिथंच प्रश्न सोडवायचो, गणित सोडवायचो किंवा इलिमिनेट करायचो, हे नाही हे बरोबर. आता ते कम्प्युटरवरती तुम्हाला ते कशी प्रॅक्टिस करणार, तुमचं एक प्लॅनिंग पाहिजे ना. मी आला चुकून एखादा प्रश्न, त्याला कसं गणिताला जर गणित आलं तर कसं बघायचं, काय चुकतंय आपलं, हे थोडस डोकं लावा आणि टेस्ट सोडवा. येतंय लक्षामध्ये. पण आता दररोज टेस्ट सोडवून बसू नका. अगोदर आपल्या सिलेबसची पण एक रिव्हिजन होणं गरजेचं आहे. शेवटच्या टप्प्यातली 2 दिवसाची ती रिव्हिजन, 5 दिवसात या चांगलं नियोजन करा. येतंय लक्षामध्ये. म्हणून टेस्ट सोडवायचे, मला असं वाटतं सोडवायला पाहिजे. शेवटी निर्णय हा तुमचा आहे, पण सोडवा पोरांनो. येतंय लक्षामध्ये, सोडवा, फायदा होईल तुम्हाला. हा फक्त टेस्ट सोडवताना हे लक्षात घ्या, एखादा प्रश्न चुकला तर त्याचं टेन्शन घेऊ नका, कारण की टेस्ट काढणारा मी असो किंवा होईल, त्याला लॉजिक त्यांनी डिझाईन केलाय, आणि त्यांनी डिझाईन केलेला प्रश्न बरोबरच असं नाही. फक्त जर तो टॉपिक कोर टॉपिक आपल्या सिलेबसचा असेल आणि चुकत असेल तर एकदा तो मात्र रिव्हिजन करा, की येते लक्षामध्ये. कोर सिलेबस मधला तुम्हाला असं वाटतं प्रश्न आला आणि माझा चुकला तर एकदा रिव्हिजन करणं. तो रिव्हिजन म्हणजे काय, ते पॉईंट पुस्तक बघणं उघडून काढणं, म्हणजे काय पूर्ण पुस्तक नका वाचत बसू, तेवढा पॉईंट बघा एकदा. येते हे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सिलेबस वाईज तुम्ही कुठं लक्ष द्यावं आणि कसं लक्ष द्यावं ह्या 5 दिवसामध्ये, शेवटच्या 2 दिवसामध्ये हे सांगतो तुम्हाला. बघा की पटापट ह्याच्यामध्ये जास्त टाइम नाही घेणार तुमचा मी. मराठी, आता मराठी मधली रिव्हिजन करत असताना पोरांनो तुम्हाला प्रयोगामध्ये माहिती आहे ना, मला जे कर्मणी कर्तव्य प्रयोग तर लगेच येतात, मग मात्र संकर प्रयोग जर आले तर थोडेच अडचण येते, त्याची उदाहरणं बघून घ्या. येते लक्षामध्ये. म्हणजे ही अभ्यासाची पद्धत आहे ना. आता सरसकट मराठी व्याकरण होणार आहे का. समजा तुम्ही हायलाइट करताना तुम्ही वाक्यप्रचार केलेले असतात, बरोबर. शब्दसमूहाबद्दल एक शब्द ऑलरेडी तुम्ही हायलाइट केलेले असतात की हे बेसिक शब्द आहेत, ते मला आता बघायची गरज नाही. पण जे हे चुकणारे जे शब्द आहेत ते हायलाइट केलेले असतात, त्यांची रिव्हिजन, म्हणजे ती रिव्हिजन ती असते, न की सगळं पुस्तक वाचत बसणं. नवीन पॉईंट तर करायचा नाही. आता रिव्हिजन काढले याची काय करणार, म्हणजे इंग्लिश झालं किंवा हे मराठी, 1 वर्ड सबस्टिट्यूशन, ऑलरेडी जी सबस्टिट्यूशन माहिती आहे, ऑलरेडी जे सिनॉनिम्स माहिती आहे, तर ते परत का बघून घे एकदा फास्ट, असं बघा त्याच्याकडे, यस कळालं, हा येतंय मला, आणि चला पुढचा, बरोबर. हे जे तुम्ही ठरवलेले आहेत की जे अडचणी येणार आहेत ते घटक करा. ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं सामान्य ज्ञानचे हे बघा की 15 प्रश्न आहेत. मराठीचे 15 प्रश्न आहेत, ते यायलाच पाहिजे. की 60, तुम्हाला हे पण माहिती आहे, मी सांगितलं पण होतं पहिल्या स्ट्रॅटर्जी लेक्चर गेले 1 महिन्यापूर्वी टाकलं होतं की त्याच्यामध्ये हे पहिला पेपर 1 खूप महत्वाचा आहे, त्याच्यावरले 60 प्रश्न महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे मराठी इंग्रजी करा, रिव्हिजन चांगली करायच्यामध्ये. सामान्य ज्ञानाच्या संदर्भात इथं पण बघा की 7 घटक आहेत, 15 प्रश्न इथं आहेत, आणि तिकडं पेपर 2 मध्ये परत 40 प्रश्न आहेत, असे 55 प्रश्न सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत याच्यामध्ये. आता की सर्वात महत्वाचा, हे रिव्हिजन मध्ये सर कशी करावी,
इरेज करतो मी. हे बघा की ज्योग्राफी तिकडं पण आहे, ज्योग्राफीचे तिथे 3 घटक आहेत. म्हणजे तुम्ही म्हणताल सर कोणते? पर्यटन हा एक घटक आहे, वसाहती हा घटक आहे, आणि आपला रेग्युलर महाराष्ट्राचे ज्योग्राफी. अरे 3 घटक हेच झाले जे आपल्या रेग्युलर पुस्तकातले. सिलेबस अजूनही समोर ठेवा रिव्हिजनला. महाराष्ट्राचा इतिहास जे आतापर्यंत वाचलंय ना, आता इतिहासामध्ये संस्था असतील, व्यक्ती असतील, अरे जे व्यक्ती ऑलरेडी माहिती आहेत, म्हणजे त्यांच्या संस्था स्थापन केलेल्या ऑलरेडी माहिती, फक्त हे एकदा डोळ्यासमोर चार्ट आणा, असं थोडंसं मनन करा. आठवतंय का बघा? कळतंय का मला काय सांगायचं? बिनकामाचे जे आता आपल्या सिलेबस मधले नाहीये ना, मी तर एका महिन्यापूर्वी सांगितलं होतं की सिलेबस समोर ठेवा आणि त्याच्यानुसार जा. आता तर तुम्ही सिलेबसलाच पकडा, जे बाहेरचे घटक आहेत ते तर सोडून द्या. बघा तुम्ही हे घेतली, इकॉनॉमिक्सची रिव्हिजन करायला घेतली, तर आधी आयात निर्यात, बँका, भारतीय अर्थव्यवस्था आणि किंमत वाढ, चलनवाढ, आणि हे 4 घटक पहिल्यांदा. अजून मी सांगितले होते पेपर 2 मधले ते घटक, अर्थसंकल्प, सार्वजनिक वित्त, हे आधी घटक करा. महाराष्ट्राचा ज्योग्राफी घेतला, महाराष्ट्राचा इतिहास ज्योग्राफी घेतला, तर ज्योग्राफी मधले जे सिलेबस मध्ये त्यांनी जे मेन्शन केलेत घटक ते करा. आता सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये करंटला 4 ते 5 प्रश्न येतील. करंट इथं फक्त ह्या पहिल्याच घटकात मेन्शन केलंय. तर याच्यामध्ये करत असताना ना तुम्ही मी म्हणलेले 1 जानेवारी पासून करा. आता ज्यांचं कोणाचं राहिलं ना, किमान 5 ते 6 महिन्याचं तुम्हाला करंट तरी करणं अपेक्षित आहे. फक्त करंट 1 वर्षाचं ज्यांनी केलंय बेस्ट आहे, ज्यांनी 1 जानेवारी पासून केलंय ते पण चांगलंच आहे, पण ज्यांना टाइम नाही त्यांनी किमान 5-6 महिन्याचं तरी करून जा. आता करंट असताना बघा एमपीएससी मधल्या याच्या करंट मध्ये एक बेसिक डिफरन्स आहे. एमपीएससी एकाच प्रश्नावरती 3-3 लाईनर विचारते. हे टीसीएस वाल्या तसं नाहीत, 1 लाईनर प्रश्न करंटचे येतात. म्हणजे यांना ना 1 लाईनर येतात आणि म्हणजे आवाका जास्त, म्हणजे 1 लाईनर तुम्ही जास्त बीट करणं अपेक्षित आहे. म्हणजे एखादा कन्सेप्ट खूप डिटेल मध्ये करू नका, त्याचे बेसिक हायलाइटेड पॉईंट्स करा आणि जास्तीत जास्त म्हणजे टॉपिक्स करा. म्हणजे जास्तीत जास्त घटक फक्त हायलाइटेड महत्वाचे पॉईंट्स त्यातले, खूप खूप खोलवरती जायची गरज नाहीये. हे डेली केलं तरी चालेल. एक 5-6 महिन्याचं मी म्हणतोय. म्हणजे किती वेळ लागतो? पटापट जे ऑलरेडी अभ्यास करणाऱ्या पोरांना हे काय जास्त टाइम लागत नाही, ज्यांनी ऑलरेडी हायलाइट हे करून ठेवलेलं असतं. कारण की हे घटक महत्वाचे आहेत, कारण की टर्निंग पॉईंट ठरू शकतात. पण ज्यांनी नवीनच करताय त्यांनी नवीन हात नका घालू आता. किंवा जर करायचं असेल तर 5-6 महिन्याचं करून जावा, फटाफट महत्वाचे बीट्स बघून जावा. बघा पुढं हे राज्य, हे 7 घटक. पर्यावरणाचा अजून पण सांगतो. पर्यावरण अजूनही टेन्शन घेऊ नका, ज्यांचं राहिलेलं असेल ना त्यांनी सोडून द्या. आता ज्यांनी आजपर्यंत कधीच पर्यावरण बघितलेलं नाही आयुष्यात, ते आता कशाला करता? हे 2 मार्क येणार आहेत फक्त. ह्याच्यासाठी पूर्ण सिलेबसवरती परिणाम होऊन देऊ नका. सॉरी. मानव विकास, पर्यावरण, हे ऑलरेडी शाश्वत विकास हे आपल्या कोळंबे सरांच्या, देसले सरांच्या पार्ट तुम्ही आधी हे सांगितलं होतं, तेवढंच रिव्हिजन करा. पूर्ण पुस्तकाच्या नादी लागा नका. म्हणजे टू द सिलेबस, हे सगळे टू द सिलेबस. जर राहिलं असेल तर सोडून द्या. त्याचं राहिलं असेल तर पॉलिटीचं एकूण 7 घटक आहेत पेपर 2 मध्ये. पेपर 1 मध्ये पण पॉलिटी आहे, परत पेपर 2 मध्ये 7 पॉईंट आहेत. ते पॉलिटीचे ते घटक जे पॉलिटीचे मेन्शन केलेत बघा, मी सांगतो तुम्हाला. राज्य निर्मिती, राज्यघटना, हे सगळे मी सांगितले होते तुम्हाला. निवडणूक प्रक्रिया, अरे निवडणूक प्रक्रिया, निवडणुकीचे कलम डायरेक्ट आठवायलाच पाहिजे कोणता आहे ते. चला लगेच कलम 323 ते 329 कोणती कलम आहे, धडाधड. म्हणजे निवडणूक आयोग यास माहितीच पाहिजे की कशी रचना आहे, कधी काय बदल होत गेले. ही जी पद्धत आहे ना, जी सिलेबस ठेवून करायची, ही नैसर्गिक न्यायाची तत्वे, 2 लगेच नैसर्गिक न्यायाची तत्वे लागायलाच पाहिजे. संविधानाने संरक्षण कोणत्या कलमानुसार दिलंय लगेच आठवायलाच पाहिजे तुम्हाला. येतंय लक्षामध्ये? ही जी पद्धत आहे ना, जर नसेल आठवत, मी सर नाही ना आठवत, माणूस आहे, आम्ही अभ्यास केलाय ना, तर एकदा मी तेच सांगतो तुम्हाला, सिलेबस समोर ठेवा आणि एकदा रिवाइज करा. रिव्हिजन करताना मी तुम्हाला हेच सांगितलं. आता बघा सगळ्यात महत्वाचं मी ह्या पॉईंट वरती येतो. हे जे आहे ना, हे 3 कायदे, माहितीचा अधिकार, सेवा आणि भ्रष्टाचार, हे 3 कायदे एकूण 6 मार्कला येणार म्हणजे येणार. आणि 100% शुअरली हे 40 पैकी हे आपले महत्वाचे आहेत. हे 6 मार्क मिळवायचे तुम्हाला. डेली 1 कायदा करा, संध्याकाळी रिव्हिजन, डेली 1 म्हणजे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मेन पॉईंट्स येते लक्षामध्ये. याच्यामध्ये हे सर्व करत असताना हे लक्षात घ्या की पेपर 1 कडे दुर्लक्षित राहणार नाही, याची काळजी घ्या. मी पेपर 2 ला ऑलरेडी हे आता प्रत्येक घटक तुम्हाला सांगण्यात काहीच फायदा नाहीये. ज्यांना मी अजून पण सांगतो, ज्यांना टेस्ट सोडवायची त्यांनी सोडवा. जर चुकूनच एखाद्याला सगळा सिलेबस झालाय, कामगार कल्याण आणि प्रशासकीय कायदा जर घटक करायचा असेल तर आपला आहे कोर्स 2च्या स्पीडनी पळवा पोरांनो, आणि त्याला एकदा बघून घ्या, नोट्स तरी काढून ठेवा. तुम्हाला तेवढा फायदा होईल. कामगार कल्याणचा आणि प्रशासकीय कायदा या टॉपिकच्या आपल्या ऍपवरती कोर्स आहे त्याचा. आता हे टाइम गेलेला आहे, ज्यांना घ्यायचं त्यांनी घेऊ शकता, ज्यांचं राहिलं. आता पेपर 1 मध्ये 60 प्रश्नांनो पोरांनो मराठी चांगलं करा, कारण की 15 प्रश्न मराठीवरती येणार आहेत. इंग्लिशची व्होकॅब्युलरी पोरांनो, आता व्होकॅब्युलरी जी केली ना तीच रिवाइज करा. परत का सांगतो हे पॉईंट, म्हणजे की का आहे सांगण्याचा उद्देश काय असतो की तुम्हाला नाही कळत ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं
हा जो पेपर आहे ना, फॉर्म जेवढे आपल्याला अपेक्षा होती की ह्या परीक्षेला फॉर्म येतील तेवढे परीक्षा फॉर्म भरले नाहीत पोरांनी, मात्र जागा खूप चांगल्या आहेत. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं ना की हे कॉम्पिटिशन ना ह्या सिलेबस बघून बरंचसं ज्यांनी अभ्यास केला ना, त्यांनी अभ्यास केला असेल तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे त्यांना खूप ह्या परीक्षेचा फायदा होईल ज्यांनी सिलेबस टू द गेले. फक्त हे सिलेबसला आता घाबरू नका, घटक जरी जास्त असले ना, टू द सिलेबस हे 5-6 दिवस वापरा आणि ह्याची रिव्हिजन नीटनेटकी करा. आणि रिव्हिजन कोणत्या घटकांची करायची, जे आपल्याला येत नाही ते जर केलं. आणि ही आता 5 दिवसाची थोडीशी, 5 दिवस आणि 2 दिवस का, 5 दिवसात जेवढं आपण वाचू शकतो तेवढं 2 दिवसात आपल्याला होणार का, नाही वाचणार. पण 5 दिवसामध्ये जास्त घटक थोडेसे ब्रॉड लेवलने बघायचे, म्हणजे रिव्हिजनच पण. आणि शेवटच्या 2 दिवसात फक्त फॅक्ट्स बघायचे, कन्सेप्ट तर नाहीच बघणार त्या काळामध्ये. तर अशा पद्धतीने जर तुम्ही जे रिव्हिजन केले, टेस्ट सोडवा, 2-4 सोडवायचे त्यांनी सोडवा, तर अशा पद्धतीने तुम्ही जर नियोजन जर लावलं या काळामध्ये, कृपा करून प्रेशर घेऊ नका. या प्रेशरने तुम्ही आजपर्यंत म्हणजे तुम्ही अभ्यास तर खूप चांगला केलेला असतो, पण हे शेवटच्या टप्प्यातलं रिव्हिजन कशी करायची हा प्रॉब्लेम असतो. रिव्हिजन वरती मी खूप बोललोय आता, म्हणजे सांगितलं ना, परत परत तेच पॉईंट सांगू का. रिव्हिजन नीट करा, घाबरू नका, कॉन्फिडन्सनी परीक्षेला या समोर जा, तर तुम्हाला काय होईल तर ह्या परीक्षेचा फायदा होईल हे लक्षात घ्या. नाही तर तुमचं म्हणजे बिनकामाचं टेन्शन खाली तुम्ही ही परीक्षा सोडून द्यावी लागेल. तर असं नका करू. अभ्यास खूप चांगला झालेला आहे, फक्त सिलेबस ठेवून समोर एकदा रिव्हिजन करा. आणि शेवटच्या टप्प्यातली काय अडचण आली तर आपला नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा. ओके. तर भेटूयात शेवटचा एक 2 दिवस, एक दिवस मी फक्त पेपर कसा सोडवताल तुम्ही याचा एक लेक्चर टाकेल शेवट पेपरच्या 1 किंवा 2 दिवस अगोदर. तर काय अडचण आली तर आपला नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. ओके. ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा, कॉन्फिडन्सने अभ्यास करा. ओके. भेटूयात आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.